नसेल तर मग नदीपात्रात बांधकाम कसं झालं म्हणजे बांधकामाच्या परमिशन 2 वर्षापूर्वी जे नदीपात्रात बांधकाम झालं ते कशाच्या अनुषंगाने झाले ते अहवाल दिलाच असेल ना काहीतरी किंवा रेकॉर्डनुसार त्यांनी दिले असतील परमिशन तर ते सगळं चेक करायला आपल्याला वेळ लागेल ना थोडं. आणि जर ते अनधिकृत रुंदी दिसत असं तर बांधकामाचा प्रश्न येत नाही ना त्यात मग त्या अधिकारावर कारवाई का ज्यांनी का हे केलं परमिशन दिलं हां त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ते जे अधिकृत आहेत नदीपात्रातील बांधकाम त्यांची यादी ते आधी आम्हाला सगळं निश्चित करावं लागेल. जोपर्यंत बाउंड्री निश्चित होणार नाही तोपर्यंत अनधिकृत आहे का अधिकृत आहे कसं आज आपण 2 वर्षांना पत्र आलं मॅडम पण अजून पाहिलंच नाही ना माझ्या कालावधीत आता आपण बोलतो ना तुम्हाला जाय मग पाणी करा हां पाणी त्यासाठी दिले ना त्यांना कळवलं ना तुम्हाला पहिले दिले का पत्र त्यांना कळवलं मात्र त्यांचा फीस तर भरावं लागेल ना तुम्हाला हां ती राहिले ना सगळं हा त्याने कळवलं पाहिजे ना आपल्याला पावसाळ्यात जर पाऊस आला मोठा पूर आला काय करायचं कोण जबाबदार राहणार त्याला त्यांना पत्र दिले आपल्याला त्याच्यावर आपण उत्तर दिलं साबळे साहेबांची काळजी तुम्ही होतात त्यावेळेस बसतात सचिन चव्हाण वगैरे मनसी मोजणीची फीस भरायला तर ते हे करतात समजा त्यांनी फक्त लिमिट केली 30 दिवस हां तर तीच वेळ ना मग मला ते त्या पुलावरचा पूर्ण प्रवास बंद केला ना 2 हे कॉलम बंद केले त्यांनी त्याचं काय काढायचे ना दिले हे मुद्दा पाटील चौकाच्या पुढचा हां आपण आपल्या दोघांना सांगितले ना तहसीलदारांनी तहसीलदार हां तर आपण दोघं जाऊन सांगितलं त्याच्यामुळे म्हणलं तहसीलदार साहेब आली तहसीलदार साहेब हां तहसीलदार पाटील चौकाच्या पुढे तर पुन्हा 5 फुटावरच आहे हो ते आहे सगळं पूर्ण अतिक्रमण आता एवढा प्रवास पण केला तुम्ही विचार करा ना काय होईल. नाही आम्ही दोघं जातो काय म्हटलं या आठवड्यामध्ये आणि पण त्याला वेळ लागेल तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे लगेच तर झालं जे जे पात्रामध्ये आहेत त्यांची अपेक्षा तसं आहे ठीक आहे जेव्हा निश्चित होईल तेव्हा ते हे करा परंतु आत्ता सध्या जायक मोक्यावर जे जे काही नजरेस असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं त्यांना तुम्हाला हे करता येईल ना किंवा तुम्ही नदीपात्रामध्ये ज्या पद्धतीने केलं जाते का ते हे करा तेवढं त्यांना अपेक्षित आहे. आता हे 3 दिवसामध्ये ते मोजणी त्याला तर प्रोसेस लागणारच पण त्या पत्रानुसार तुम्ही आणि स्वच्छता निरीक्षक याने तुम्ही दोघांनी जाऊन ते जाय मग जाऊन अहवाल तयार केला तर ते किमान ते कोण कोण आहेत ते निश्चित होईल. दोघांना मार्क केले त्यांचं ऑफिस आणि आमचं ऑफिस तहसील कार्यालय आणि नगर परिषद मध्ये जॉईंटली हे करा मग ते उलट चांगलं आहे ना. नदीपात्र आणि नदीपात्राच्या लगतच्या 15 मीटरच्या जे जे अतिक्रमण जे जे बांधकाम आपण परवानगी दिलेल्या बहुतांश बांधकामांना मग त्याचं आम्हाला जर माहिती मिळाली तर 15 मीटर ते दिलेलं पत्राप्रमाणे ते तहसील आणि नगर परिषद दोघंच आहे. 23चं पत्र 23 नंतर तुम्ही त्या पत्रावर काहीच ऍक्शन घेतलं नाही का? नाही घेतली ना कळवली तर आपण कोणाला पत्राला ह्याला 2022 एक पत्र दिलं बघा आडतराव तुम्हाला 23ला उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्याने जायमुख्यावर जाऊन पाहणी करून अहवाल सादर करावा 2023च्या त्या पत्रानंतर तुम्ही काही कारवाई केली नाही का? केली ना साबळे साहेबांना कळवलं ना तुम्ही आलतात ना साबळे साहेब तुम्ही जिल्हाध्यक्ष आपले मनसेचे आणि ते सचिन चव्हाण आणखी 2-4 जण मी त्या पत्राचं उत्तर उपजिल्हाधिकाऱ्याला दिले हां पाहणी केल्यानंतर कुठे पत्र आहे फाईल आहे पुढे पाहणी करायची गरजच नाही. तुम्ही जर उत्तर दिला असेल तर त्यांचं आलंच नाही ना आणखी आम्हाला वरून पत्र ज्यावेळेस ज्यांना करायला कळून भूमी अभिलेख
ते पाच सांगायला जॉईंटली नाही हां आता जॉईंटली हां ठीक आहे, तेव्हा काय जरी झालं असं माहिती नाही, पण आता आता जॉईंटली बरोबर जॉईंटली असेल ना मॅडम, माहिती नाही मग कसं. नाही, ते बघता येईल, पण आता काय पहिलं पत्र पुढे असेल काय ना त्यांनी जर करायचं? ॲक्शन घेतली असेल तर. पण ऍक्शन घेतली असती तर दिसत नाही ना घेतली. नदी पात्रातील आणि त्याच्या लगतच्या अनेक बांधकामांना नगर परिषदेने परवानगी दिलेली आहे. त्याची नाही परवानगी नाही, तो महत्वाचा आहे, तो महत्वाचा आहे ना. तो कशामुळे आता तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालय यांची जॉईंट पाहणीचा अहवाल जर तयार झाला ना तर तो ह्या दरम्यानच्या काळामध्ये ही जी तुम्ही प्रोसेस दिली मॅडम आता जे पत्र आहे, त्या दरम्यान मी तुमचं तो नाही, पाहणी आम्ही अहवाल करू कर नाही, या आठवड्यातच करू म्हणजे आता नेक्स्ट सीझन. तर तो कोणी मी स्वतः बोलते ना तहसीलदार सरांना, आम्ही जाऊ. पहिलं नाही बांधकाम मॅडम आल्यानंतर बांधकाम सुरू झाले. जे असेल ते तुम्हाला देऊ ना. जयवंती पात्रामधलं जे बांधकाम हो, तर आहे मग ना, कागद तुम्ही बघूनच दिले तर आम्हाला. सांगत ना की पहिलं काय तर ते सोडून द्या. तुम्ही आल्यानंतर ही बांधकाम सुरू झाले इथं. हो, ठीक आहे ना, मग मग ते इथे परमिशन कशी दिली? आता दाखवते ना तुम्हाला कसं. हां, दाखवा आम्हाला ते दिली. दाखवते. तोपर्यंत मग बांधकाम सगळं बंद करून टाका जर तुम्ही पूर्ण हे करता. आम्ही आता जयमुखेवर जाऊन त्या पत्राप्रमाणे पाहणी करतो, त्याचा अहवाल तुम्हाला आणि शासनालाही कळवतो की काय नेमकं आम्हाला दिसतं किती आलं. त्याची दिवसात, परत त्यांना द्या. किती दिवसात तुमच्या त्या जॉईंट अहवालाची परत उपोषण करतात आता मला सरांशी तहसीलदार साहेबांशी चर्चा करावं लागेल. Joint आहे ना ते? आज किंवा उद्याच चर्चा करावं. तहसीलदार चर्चा करून 15 दिवसात तुम्हाला कळवतो समजा 30 दिवसात 15 दिवसात वेडे साहेब पुन्हा पावसाळा चालू होतोय सगळा पुन्हा नगर परिषदला तहसीलला फक्त 1 महिन्याचाच वेळ आता एवढा उन्हाळा महिना पुन्हा पावसाळा चालू होतोय त्यासाठी तुम्हाला 2 दिवसातच पाहणी दौरा करावा लागेल तुम्हाला. नाही, ते याच आठवड्यात करू. हां म्हणजे कसं पावसाळा चालू होतोय मॅडम पुन्हा नंतर पुन्हा काहीच होत नाही पुन्हा नंतर. आता सोमवारपासून आम्ही तेच काम करतो. जॉईंट अहवाल तो उपोषण तहसीलदार साहेबांनी करतात कळवावं लागेल. जॉईंट जो अहवाल ते त्याचे उपोषण करताना परत हां जॉईंट अहवालचं ती प्रत आपण यापूर्वी बी केलेल्या अहवालाची प्रत बी द्या म्हणजे ते त्याचं त्यांनी काय केलं त्याचाही पाठपुरावा आम्हाला करता येते ना. आणि आता सध्या जे नदीपात्रात बांधकाम चालू आहे, आपलं पूल चालफळाचं काम चालू आहे, त्याची एक NOC मिळणं अपेक्षित आहे आम्हाला. त्या पत्राचे त्या अनुषंगाने ह्याच्यात काहीच नाही, मोकळं म्हणजे. हॅलो काय झालं का हे आता त्यांनी काय दिलं पत्र वाच बरं. बस चालतं चालतं. हे बंद करा कूलर बंद करा वाच नाही आता मीच निघतो गाडी मोठ्यानं वाच इथून वाचतो. परपासून वाच काय आहे ते. वाच. उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास कळवण्यात येते की संदर्भ 1 नुसार आपले निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले असून सदर निवेदनात आपण अंबाजोगाईचं वैभव असलेली जयवंती नदी पात्रात अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करत अवैधरित्या बांधकाम केल्याने नदीचा प्रवाह बंद झालेला असून नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे. पावसाळा 1 महिन्यावर आला असून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास शहरातील अनेक परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जयवंती नदी पात्रातील तसेच पात्रालगतील अतिक्रमण तात्काळ करावे. तसेच जयवंती नदीच्या मूळ कागदपत्रात बेकायदेशीर बदल करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. तसेच जावक क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी नगर परिषदेचे सह आयुक्त बीड यांच्या पत्राचा संदर्भ देत तहसीलदार व मुख्य अधिकारी यांना पत्र काढले होते. या पत्रावर कुठलीच कारवाई न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे नमूद करून 29/4/2025 पासून नगर परिषद अंबाजोगाई कार्यालयासमोर उपोषणात बसणार असल्याबाबत कळवले आहे. तेव्हा आपल्या प्राप्त निवेदनावर या कार्यालयाने संदर्भ क्रमांक 2 नुसार प्रकरणातील वस्तुस्थितीबाबत आपण यापूर्वी सविस्तर माहिती कळवण्यात आली आहे. तरी प्रस्तुत पत्राद्वारे आपणास पुनश्च कळवण्यात येते की या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जलविज्ञान केंद्र, पाटबंधारे विभाग तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अंबाजोगाई, अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड यांच्याशी तात्काळ पत्रव्यवहार करून व जातीने लक्ष घालून 30 दिवसाच्या आत अहवाल प्राप्त करण्याचा प्रयत्न करून त्यानुसार जयवंती प्रवाहाची रुंदी निश्चित झाल्यास तात्काळ नदीपात्रातील व पात्रालगतच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्यामुळे आपण करत असलेले उपोषण थांबवून प्रशंसा करेल. पण हे उत्तर अपेक्षित नाही, खूप मोठं नाही उत्तर बी अपेक्षित नाही. तीच म्हणजे तुम्ही उन्हाळा चक्क घालालात ना उत्तर चालू करायचं असं म्हणतात. तसं नाही हो सर. 1 महिनाभर फक्त आता मे महिना आहे मॅडम.
जाय मोक्यावर जाऊन तुम्ही पाहणी करू शकता. 2 दिवस माझं म्हणणं काय की 2 दिवसात तुम्ही जाय मोक्यावर घ्यावा, निर्णय घ्यावा मॅडम. तहसीलदार साहेबांशी तुम्ही चर्चा हा. करा. काही 2 वर्षापूर्वी पत्र आलेले असते. 2 वर्षाचा विषय वेगळा होता. तुम्हाला माहिती 2 वर्षापूर्वी मी त्यावेळेस मी नव्हतो काय. पण आता आपण बोलूयात असं. हां. या आठवड्यामध्ये आपण न्यायमुखावर जाऊ. जाय मोक्यावर कधीच जाऊन पाहणी करणार. सोमवारी लय झालं सोमवारी. त्याची तारीख याच्यात नमूद करावी. त्या 880च्या त्याच्यानुसार हां त्याचं काय म्हणतात की तहसीलदार आणि नगर परिषद कार्यालय हां. जॉईंटली करतील 8 दिवसामध्ये आणि त्याचा अहवाल उपोषण करते मग तुम्हाला प्रत देतील. तसं त्या पत्रात उल्लेख करत असं 30 दिवस. अधिकृत अनधिकृत आणि बांधकाम ज्या पात्राला म्हणजे पात्र आणि पात्राला इकडून 15 मीटर इकडून 15 मीटर ज्यांची बांधकाम आहेत त्यांना बांधकाम परवानगी दिली आहेत का आणि कुणाला दिलेत आणि जर दिले नसतील त्यांची एक यादी असे आम्हाला माहिती हवी. आता जाय मग यादी वगैरेचं नाही आता त्याच्यात आम्ही तेवढंच लिहून देऊ की 8 दिवसात आम्ही पाहणी करू. पाहणी झाल्यावर तुम्हाला सविस्तर सर्व अहवाल मिळेल. सर्व अहवालात ते अपेक्षितच ना कुणाचं अतिक्रमण ते पाणी येतच ना मग ते. अहवालात येईल. नाही कसं असतंय? आजच नाही. अधिकृत कुणाचा तहसील कार्यालय नगर परिषद हे दोन्ही प्रशासन जॉईंट आहे ना, पण त्या जॉईंट मध्ये येईल ना त्याच्यामध्ये. जॉईंटमध्ये जो अहवाल आम्हाला म्हणजे आम्ही मिळेल, हां. तो सगळं तुम्हाला मिळेल त्यात डिटेल. ते अपेक्षित आहे आम्हाला. फक्त कुणाचं अधिकृत आहे कुणाचं अनधिकृत नाही कुणाला परवानगी येतेच त्याच्यामध्ये आवाज माहिती अधिकाऱ्याला केराची टोपली नगर दाखवते या आधी माहिती काढली. आपण डपलेलो आहोत आतापर्यंत नाही. असंख्य नागरिकांनी पत्रकारांनी माहिती अधिकार टाकले पण एकाही माहिती अधिकाराचं उत्तर मिळालं ते सगळं उडवाउडीचेच उत्तर मिळाले आहेत आतापर्यंत. त्याच्यापेक्षा 8 दिवसात मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. हां तर मॅडम म्हणते तसं एक 8 दिवसापर्यंत तारीख टाकून हे अहवाल ही पत्र द्या. आपण असं देऊ 1 आठवड्यात आम्ही अहवाल. या अनुषंगानं जाय मोक्यावर कधी जाऊन पाणी करणार आम्ही फक्त असं जाय तहसीलदारांचं मोक्यावर जाऊन या आठवड्यात 1 संयुक्त पाहणी करण्यात येईल. हां. आपणास अहवाल कळवण्यात येईल. त्याचा अहवाल मला द्यायचा एक प्रत मला नमूद करा. एक प्रत मला. जीवन पण काय करतात सगळं आहेत की आपण काय एवढं इथं आता हाताने लिहू. नाही काय करायचं तुम्हाला देण्यासाठी सोडत करायचं आहे त्यासाठी होय. हे चांगल्या जगतला पोलाच हो सर सर बोलणं झालं वाटतं तहसीलदार सरांचं. माझं ते अतिक्रमण म्हणजे पूर्ण त्या पूल बुजवला आहे ती खालची कणग्यात का तो इकडची इकडची ते आता सगळं संयुक्त आवाज बंद होईल ना. सगळं येईल. सगळंच दिन आहे. त्या संबंधी अहवाल 8 दिवसाच्या आत तयार करण्यात येईल. संयुक्त पाणी करा म्हणून सांगितलं ना तहसीलदार साहेब तुम्ही सांगितलं उपविभाग अधिकारी अतिक्रमण निष्कर्ष आहे ना अतिक्रमण निष्कर्ष आहे. पाणी नाही, आपलं आत्ता बोलणं झालं म्हणजे अहवाल तुम्हाला द्या म्हटलं. घाटगे साहेब होते ना यावेळेस त्याच्यानंतर कसं काय कारवाई 23 पासून काहीच केलं नाही. 23च्या नंतर काय केलं नाही पुन्हा. म्हणजे त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्याच्यावर कारवाई का झाली नाही 23च्या नंतर कारवाई का करण्यात आली नाही. काहीतरी असं ना 23च्या नंतर व्हायला पाहिजे ना. ज्या अर्थी आपल्या भागाचे उपविभागीय अधिकारी आपल्याला पत्र देऊन कळतात की हे अतिक्रमण झाले ते संयुक्त पाहणी करून ते निष्कासित करा. ते हायकोर्टाच्या गाईडलाईन नंतर दिलेलं पत्र आहे ते हायकोर्टाने उपजिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिले ना मला ते हायकोर्टाच्या गाईडलाईन नंतर कलेक्टरला दिलं त्याच्या पत्राला ह्यांच्यापाशी काही किंमत नाही. कलेक्टरच्या पत्रानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलं. नगरपालिका उपजिल्हाधिकाऱ्याला देत नाही असंच आहे त्याचा अर्थ. त्या 23च्या त्या पत्राची कारवाई का झाली चालू आहे ना. ॲज अ प्रशासन म्हणून आम्हाला आपल्याकडं प्रश्न आहे किंवा 23ला उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला पत्र दिलं त्याच्यावर कारवाई का करणार.
काय उत्तर आहे त्याचं? उत्तर तर कळू द्या, का केलं नाही ते तर सांगा. जगताप साहेब सांगतील मला. जगताप साहेब सांगतील. नाही नाही, साबळे साहेब मी नव्हतो त्यावेळेस. सावळे होते की. 2020ला कोण होतं? कुठे होते ना? नाही ना, साबळे साहेब थोरात. 2023ला मुख्याधिकारी कोण होते? साबळे साहेब. 23ला गुट्टे साहेब होते. त्यांना लेखी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई का करण्यात आली ह्याचं उत्तर फक्त सांगा. त्यांना आम्ही विचारतो की का नाही लेखी गुट्टे साहेबांना. नाही, हे तुमचे अधिकारच नाहीत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला पत्र देऊन सांगितलंय किंवा हे असं नाही ते तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई का नाही. नाही ते आता तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये एखादा निर्णय घेतला तर त्यात पुढची जी जबाबदारी असते. स्पेसिफिक आम्हाला तुमच्याशी काही म्हणजे हे नाही की त्यावेळेसच्या मुख्याधिकाऱ्यांनी का कारवाई केली नाही, त्यावेळेसचे जे अतिक्रमणाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्याच्यावर का कारवाई केली नाही. नगरपालिकेमध्ये एखादा साधा कार्यकर्ता एखादा अर्ज देतो आणि त्याच्या अर्जावर तुम्ही आमदार त्याच्यावर पत्र देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लागलेच त्याला पत्र देतात की तुमचं बांधकाम परवानगी कधी काढली, त्याचं म्हणजे जास्तीचं बांधकाम केलंय हे तुम्ही करतात. म्हणजे हे तुमच्याकडनं अशा पद्धतीच्या अपेक्षा. हो, पण तुमच्याकडनं मग सर्वसामान्य लोकांसाठीच हे कार्यालय नाही का? सगळ्यांचंच घेतो ना आम्ही. मग आता हे आता माझ्यासमोर पत्र आजच आलं तर लगेच आम्ही घेतो. 23ला ज्या अर्थी उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या संदर्भातला आपल्याला सूचना केलेल्या असताना आपण त्याच्यावर कारवाई का केली नाही माझा साधा प्रश्न. त्यांना आमदाराचं पत्र नव्हतं. तेव्हाची परिस्थिती मी तर नाही सांगू शकत. आता माझ्यासमोर आज आलंय मी लगेच कारवाई. तुम्हाला जॉईन होऊन किती दिवस झाले? हो, पण पत्रच माझ्यासमोर आज आलं नव्हतं. हे कुणाची जबाबदारी आहे तुमच्यासमोर आज तत्कालीन आणलं ते? विभाग प्रमुखांनी दाखल पाहिजे. हा, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? तुमच्या निदर्शनास आणून दिलं नाही वेळेवर, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर काय करणार? त्यांना विचारतो ना त्याचा खुलासा आमची घेतो. मागणी तेच आहे, जे तत्कालीन मुख्याधिकारी होते त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांच्यावर ते ह्याच्या पत्र हातात काय दाबलं. कारवाई? नाही. इक्वल पोस्ट आहे हे नाहीत का? हे सेम पोस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही त्या संबंधी 8 दिवसाच्या आत तयार करण्यात येईल. जे उपोषण करते त्यांच्यासाठीच्या पत्रामध्ये काहीच नाही की तुम्हाला याच्या संदर्भात कारवाई करून आम्ही लेखी तुमच्याकडे अहवाल देऊ असं काहीच नाही ना. नाही, आता आम्ही ते बोलून गेलो त्यांच्याशी त्याप्रमाणे. त्याच्यात कुठे लिहिलं ह्यांना आता सांगा नाही, आपण म्हणलो ठीक आहे, तिथं आम्ही समोर लिहिलं. बोलू. नाही, तुमच्या संदर्भात त्याच्यात लिहायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही प्रशासन काम करत असताना असं काम चालू आहे किंवा लोकांना काही समजत नाही, लोकांना काही कळत नाही. आपण त्यांना काही जर दिलं तर गोल गोल काहीतरी बोलायचं आणि वेळ हो, मारून आता आम्ही असं अपेक्षित नाही त्यांच्याशी तुमच्याकडे. चर्चा करून घेऊ. तुमच्याकडनं असं अपेक्षित नाही. ॲज अ प्रशासन म्हणून ॲज अ मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना ही अंमलबजावणीकरांची नगरपालिका ही संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत होणारं काम हे निपक्षपाती आणि पारदर्शक झालं पाहिजे अशा अपेक्षा अंमलबजावणीकरांच्या आहे. आमच्याकडून निपक्षपातीच काम होतंय आणि आपल्या पण पत्रांवर आम्ही वेळोवेळी दखल घेतलेलीच आहे मग सर. माझं पत्र देऊन किती दिवस झाले? ते चालूच आहे, त्याच्यावरती पण कारवाई वेळ का लागतो? पण आता तो विषय नाही, या विषयावर नाही आता तुम्ही माझ्या पत्राचा विषय काढला म्हणून मी तुम्हालाच विचारतो की माझं पत्र देऊन किती दिवस? तुमच्या पत्रावर आम्ही 8 दिवसात कारवाई करू. 8 दिवसात आणि ते निष्कासित करणार तुम्ही. ते एक विषय होता माझा. आणि तुम्ही आल्यापासून तुम्हाला काम सांगत असताना बेकायदेशीर कुठलं काम नाही, मी सांगितलं? आपलं तुमचं कुठलं थांबवलंय नाही, हा हा विषय नाही नाही, सर. आपण याचं- मी तुम्हाला काम सांगताना कुठलं बेकायदेशीर तुम्ही सांगितलं? पत्रात लोकांचं सांगितलं माझ्याकडे मॅडम, आल्यानंतर असं माझ्याकडे लोक आल्यानंतर नाही, माझ्या मला वैयक्तिक टार्गेट प्रतिनिधी करायचं नाही नाही. नाही वैयक्तिक असं विषय तुम्ही नाही वैयक्तिक तुमचा. नाही, ती काय वैयक्तिक तुम्हाला बोलले मुख्याधिकारी- नाही का? तुम्ही मला सांगितलं तुमच्या पत्रात आम्ही करतो असं म्हणजे काही म्हणता तुम्ही नाही. विषय मी माझा तर काढलाच नव्हता विषय. तुम्ही सांगितलं नाही, प्रत्येक मी मला वेळेला- म्हणतात त्यांचं म्हणलं तर बोलावं लागेल ना. एक मिनिट थांबा. तुम्ही त्याच्यावर झाल्यावर change लिहा. करून देतो. तुम्ही लिहा त्याच्यावर आणि पर्सनल तुम्ही काही घेऊ नका. तुम्ही मुख्याधिकारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं तुम्हाला सगळे माणसं जे सारखेच आहेत. चुकीचं काम होतंय जे बरोबर होतंय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही इथं आला. मग या नागरिकांची अपेक्षा तुमच्याकडे एकच की चुकीचं काम जर तुमच्या निदर्शनास आलं तर त्याच्यावर न्याय दिला पाहिजे. आपण अधिकृत आणि अनधिकृत परवानगी ती आम्हाला पाहिजे मेन मुख्य. ती एक मुद्दा ऍड करत द्या. हे करणार नाही. पेन.
भावना नाही ठीक आहे, तुम्ही लिहून द्या, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही करून द्या करेक्शन. चालतं नाही थोडं जास्त लिहायचं होतं. नाही चालतं, लिहून द्या ना, टाईप करून द्या. ते अहवाल म्हणताय आपली मागणी अशी होती की अधिकृत काय वाचा. व सदर अहवालातून प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार अधिकृत व अनधिकृत बांधकामाची यादी करून त्यावर योग्य ते कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व आपणास कळविण्यात येईल. तुम्हाला जे पाहिजे नारळ पाणी घेऊन आणि मॅडम तुम्ही असं वैयक्तिक घेऊ नका. आम्ही तुम्हाला चुकीचं कधी सांगणार नाही. हा, तुम्ही सांगा ही चूक आहे, मी तुम्हाला त्याचा आग्रह धरणार नाही. हेच एक राहिलं ना, पुलाचं एक मेन राहिलंय. पूल सगळं पूर्ण बंद केला आणखी काढून अतिक्रमण तुमच्या हातात दोन्ही कांदे पुलावर. अलीकडे करून आता त्यांची मानसिकता झाली पूर्ण अभ्यास करायला थोडा वेळ ठरवले आता पूर्ण शब्दाचा गोळ भरपूर असतो. प्रशासन शब्दाचा गोळ केली. एक सोशल मीडियामध्ये आता वाचा वाचा मोठं वाचा. या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग, मृदसंवर्धन, जलसंधारण विभाग, जलविज्ञान केंद्र, पाटबंधारे विभाग तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अंबाजोगाई, अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड यांच्याशी तात्काळ पत्रव्यवहार करून व जातीने लक्ष घालून 30 दिवसाच्या आत अहवाल प्राप्त करण्याचा प्रयत्न करून त्यानुसार जयवंती प्रवाहाची रुंदी निश्चित झाल्यास तात्काळ नदीपात्रातील व पात्रलगतच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही सुरू करण्यात येईल. तसेच जावक क्रमांक 880च्या पत्रात माननीय उपविभागीय अधिकारी यांनी आदेशित केल्याप्रमाणे माननीय तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्यामार्फत जायमोक्यावर संयुक्त पाहणी करण्यात येईल व त्यासंबंधी अहवाल 8 दिवसाच्या आत तयार करण्यात येईल व सदर अहवालातून प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार अधिकृत व अनधिकृत बांधकामाची यादी करून त्यावर योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल व आपणास कळून आहे. तरी आपण समाधान आहे. ऐका नाही एकदा सांग जोरात. अजून एकदा वाच. नाही तुम्ही पत्रव्यवहार मॅडम पत्रव्यवहार करून जमणार नाही. आता ह्याची फीस भरावं लागेल. तुम्ही जायमोक्यावर तुम्ही जायमोक्यावर जाऊन पाहणी करणार, पण तुम्ही जे म्हणता की शब्दाचा किस पडणार. समजा 8-10 दिवसांना काही झालं नाही तर नगरपालिकेला संधी अजून तुला बसणार दुसऱ्यांदा उपोषण. बरोबर. आता ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ते पण तुमच्या अधिक करते राहता मॅडम. झाले तुम्हाला पाहिजे ते 2 वळी टाकले त्याच्यात, जे गरजेचं होतं ते त्याच्यात आलं. ते बरोबर आहे. ते लिहून पाठवतील, करतील, पैसे बी भरतील. आणि पैसे कळवल्याशिवाय कसं कसे भरणार? त्याला तिकडून यायलाच पाहिजे ना ते. कळवायला पाहिजे. विषय तसं नाही. 1 महिन्यावर पावसाळा आहे. उद्या जर काही पूर बिर आला, काय केला, पावसाचं काही निसर्गाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. उद्या मग त्या जमेदार कोण आहे त्याच्यावर? त्याच्यासाठी तळमळ जी आहे का त्याच्यासाठी चालू आहे आपली. तुम्ही 8 दिवस म्हटले तर आपण लिहिलं ना. तशी आपली चर्चा झाल्याप्रमाणे 8 दिवस लिहून दिले. 8 दिवसातच सांगितलं त्यांनी. जूनला आणखीन 1 महिना आहे. मे जायचं 9व्या दिवशी बसा तुम्ही. तुमचं नाही झालं तर फोटो घेतला. आज रोजी माननीय मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानुसार 8 दिवसात नाही झालं तर
ग्रामीण मधल्या लोकांना लक्ष द्यावं लागतं शहरात आता शहरात त्यांच्याकडे लग्न लावताना जे सही करत ना होतं तसं तुम्ही काय करा फक्त पावसाळ्यात आम्ही लावून देवा कुणाच्या घरात पाणी जाणार नाही फक्त पावसाळ्यात पडू दे फक्त 20 जीसीबी लावून ठेवा आजच पुन्हा मिळणार नाही एखादं बी म्हणलं नाही पाहिजे माझ्या घरात पाणी नाही म्हणून नुसते आनंद कुठं येडे लावा फोन माणसं येडे केली पाहिजे तुम्ही कोणा बघता लिहून द्यायला प्रशासनाचे पाणी श्री अभिजित लोमटे मागील 3 दिवसापासून नगरपालिका आवारामध्ये आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून आम्ही त्यांच्या मागण्यासंदर्भात 8 दिवसामध्ये अहवाल मान्य तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या मार्फत संयुक्त जायमुख्यावर जाऊन चौकशी करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातून जो काही अहवाल आम्हाला ज्या चौकशीतून प्राप्त होईल त्यानुसार आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू असे त्यांना आश्वासन दिले आणि आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी आजचे उपोषण स्थगित केले आहे. तर आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. अभिजित लोमटे गेल्या 3 दिवसापासून आपण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसला होता. मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्षात आपल्याला लेखी आश्वासन दिले. काय दिले आपल्याला असं? माननीय मुख्याधिकारी यांनी आज भेटून एक लेखी आश्वासन दिलं. त्यांना जे 2 वर्षाखाली पत्र आलं होतं जबाब क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जायमुख्यावर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या पत्राची आता त्यांनी दखल घेत मागील 3 दिवसापासून जयवंती नदी अतिक्रमण हटावासाठी मी या ठिकाणी बसलो होतो. त्याचबरोबर विविध मागण्या होत्या. 2023 ज्यावेळेस जयवंती बचाव कृती समिती स्थापन झाली त्यांच्या आंदोलनात एक मोठं यश आलं होतं. नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं होतं. त्याचा संदर्भ देत उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निर्देश दिले होते की त्या जायमुख्यावर जाऊन पाहणी करून त्या ठिकाणचे अतिक्रमण निष्कासित करावे. मात्र हे या पत्राला 2 वर्षापासून नगर परिषद प्रशासनाने 1300 टोपी दाखवली होती. आज त्या पत्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यांनी ते मागण्या मान्य करून येत्या 8 दिवसात जायमुख्यावर जाऊन संयुक्त पाहणी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच या लेखी आश्वासनानंतर या नदीपात्रात झालेले अतिक्रमण जे अधिकृत असतील किंवा अनधिकृत असतील जेणेकरून ज्या नगरपालिकेने काही अतिक्रमणधारकांना परवाने दिले आहेत. आता ते परवाने का दिले हे आता विषय मांडत नाही मी. मात्र ज्यावेळेस अधिकृत लिस्ट येईल त्यावेळेस सगळं सत्य जनतेसमोर येईल आणि या अहवालानंतर ते अहवाल मला लवकरच 8 दिवसात प्राप्त होईल. या अनुषंगाने मी आज या ठिकाणी उपोषण सोडले आहे. तसेच त्याचबरोबर मी एक मागणी केली आहे की रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील जो पूल आहे त्या ठिकाणी 4 गंग्या होत्या. मात्र त्यातील 2 गंग्या बुजवल्या गेल्या आहेत. नदीचा प्रवाह त्यांनी बुजवला आहे. तो नदीचा प्रवाह त्या गंग्या खुल्या करून तो नदीचा प्रवाह तात्काळ मोकळा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे. ते अतिक्रमण तात्काळ ते निष्कासित करतील याचा विश्वास आहे आणि त्यांच्या लेखी आश्वासनानंतर मी हे आमरण उपोषण स्थगित केले असून या आंदोलनाची पुढची दिशा जेणेकरून मला असं वाटतं की आंदोलन स्थगित केलं जरी असलं तरी लाक्षणिक उपोषण करावं असं
जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तशी माझी मानसिकता आहे. माझ्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व टीमशी चर्चा करून हा निर्णय मी आजच कळवेल. माननीय माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी आमरण उपोषण जे 3 दिवसापासून चालू केलं होतं ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. काय वाटते आपणास? सर्वप्रथम मी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमचे सहकारी मित्र अभिजितजी लोमटे गेल्या 3 दिवसापासून जयवंती नदी पात्रामध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते निष्कासित करावं याच्यासाठी उपोषण करायला ते 2023ला उपजिल्हाधिकारी यांनी जे पत्र दिलं आणि मुख्याधिकारीला निर्देश दिले होते की तात्काळ ते अतिक्रमणाची पाहणी करून ते अतिक्रमण काढून टाकावे. असं असताना पण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. परंतु आज अभिजितजी लोमटे यांचं उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित असलेल्या मुख्याधिकारी सौ प्रियंका टोंडगे यांनी त्यांना या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन सांगितलेलं आहे की तहसीलदार व मी स्वतः जाय मोक्यावर जाऊन 8 दिवसाच्या आत जे नदीपात्रामध्ये अतिक्रमण झाले त्याचे रितसर यादी करून ते निष्कासित करण्याच्या संदर्भातलं लिखित त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्हाला सर्वांना आशा आहे, अपेक्षा आहे की नक्कीच मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदार जाय मोक्यावर जाऊन ते पाहणी करतील आणि जे अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे ते निष्कासित करतील अशा अपेक्षा त्यांच्या लिखी आश्वासनानंतर वाटतात.